आमच्याकडनं त्यांनी असे 1-1 लाख रुपये फंडाचे पैसे घेऊन सन्यानी लंपास झालेला आहे। आमच्या सगळे पूर्ण प्रूफ आहे आणि आमच्याकडे पूर्ण कार्ड आहेत, पूर्ण प्रूफ आहे आमच्याकडे। हा पैसा आम्हाला द्यावा, नाही तर आम्ही आत्महत्या करू बस, आत्महत्या करू। मी बिलकुल आत्महत्या तर करणार आहे। नागपुर शहर के टेकानाका क्षेत्र से एक गंभीर और चिंताजनक मामला सामने आया है, जहां दशहरा और दिवाली बचत फंड के नाम पर लाखों रुपए की ठगी की गई है। इस मामले में पीड़ित महिलाओं ने कपिल नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक के समक्ष लिखित शिकायत दर्ज कराई है। आरोपी की नितिन आनंदराव नारनवरे नामक व्यक्ति, जो नारी रोड स्थित मानव नगर का निवासी बताया जा रहा है, दशहरा फंड, दिवाली फंड और एक महिला सहकारी संस्था के नाम पर क्षेत्र की महिलाओं से हर महीने बचत राशि जमा करवा गई। पीड़ित महिलाएं नियमित रूप से प्रति माह जमा करा रही थी, साथ ही त्योहारों के नाम पर बड़ी रकम भी दी गई, लेकिन वर्ष 2024 से लेकर 2026 तक न तो रकम वापस की गई और न ही कोई जवाब दिया गया। हालात तब और गंभीर हो गए जब आरोपी पूरे परिवार के साथ अचानक इलाके से गायब हो गया। जब पीड़ित लोग उसके संपर्क करने पहुंचे तो घर पर ताला लगा मिला। इस धोखाधड़ी से आहत महिला एकजुट होकर 4 फरवरी 2026 को कपिल नगर थाने पहुंची और अपनी आपबीती पुलिस के सामने रखी। मौके पर मौजूद नागपुर समय मीडिया ने पीड़ित महिलाओं से बातचीत की, जहां कई महिलाओं ने कैमरे के सामने अपने दर्द और संघर्ष को साझा किया। कपिल नगर पुलिस ने इस मामले का संज्ञान लेते हुए मामले की जांच के आदेश दिए हैं और तकरार पत्र को स्वीकार कर जल्द कार्रवाई का आश्वासन दिया है। यह मामला केवल एक व्यक्ति की ठगी नहीं, बल्कि समाज की उस वर्ग की पीड़ा को दर्शाता है जो दिन रात मेहनत कर छोटी छोटी बचत करता है और भरोसे के नाम पर ठगा जाता है। इससे पहले भी इस तरह के चीट फंड और बचत योजनाओं के नाम पर कई घटनाएं सामने आ चुकी है। इसके बावजूद लोग लालच और झूठे वादों का शिकार हो रहे हैं। यह घटना एक कड़ा सबक है। किसी भी व्यक्ति या संस्था को पैसे देने से पहले उसकी पूरी जांच करना, पृष्ठभूमि और रिकॉर्ड की पुष्टि करना बेहद जरूरी है। अंधविश्वास और अति भरोसा आज के समय में भारी नुकसान का कारण बन सकता है। यह खबर उन सभी लोगों के लिए चेतावनी है जो आज भी बिना जांच पड़ताल के अपनी मेहनत की कमाई दूसरों के हाथों में सौंप देते हैं। सावधानी ही सुरक्षा है। नागपुर समय न्यूज के लिए कैमरा पर्सन उदय सोनवणे के साथ रिंकू पांतावणे, नागपूर। मी सुषमा श्रीकृष्ण गवई, माळा कॉलनीमध्ये राहते, 69 बिल्डिंग नंबरमध्ये आणि रूम नंबर 1084 आहे। आमचा फंडाचा पैसा आम्ही 8-9 वर्षापासून भरत आहोत पैसे, त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत पैसे बरोबर दिले आणि आता आमचे पैसे घेऊन लंपास झालेला आहे। तो कोण लंपास झाला? नितीन नारनवरे। आणि किती वर्षापासून तुम्ही भरत होते पैसे? आम्ही 7-8 वर्षापासून पैसे भरत होतो तिथे आणि बरोबर पैसे देत होता तो। आणि आता त्यांनी 2 वर्षापासून आमचे आले पैसे घेऊन लंपास झालेला आहे। माझे पूर्ण पैसे टोटली आहे 5,84,000। हा, इतका पैसा आहे। आणि बाकी हे सगळे जे लोक आहेत यांचे सगळ्यांचे पैसे आहेत। त्यांनी कार्डाचे पैसे घेतलेही, त्याच्यानंतर आमच्याकडनं त्यांनी असे 1-1 लाख रुपये फंडाचे पैसे घेऊन सन्यानी लंपास झालेला आहे। आमच्या सगळे पूर्ण प्रूफ आहे आणि आमच्याकडे पूर्ण कार्ड आहेत, पूर्ण प्रूफ आहे आमच्याकडे। हा सगळ्यांकडे प्रूफ आहे, हा सगळ्यांकडे मॅटर लिहिलेला आहे का त्यांनी काय केलं काय नाही म्हणून। आणि आता एक इमर्जन्सी आलेली होती, तिचं याची प्रॉब्लेम होती, दवाखान्याची प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांनी हे म्हटलं का मी म्हटलं त्यांच्या घरी प्रॉब्लेम झालेली आहे, दवाखान्याचा इश्यू झाला एकाच घरी। त्यांनी हे म्हटलं की हो मी 2 दिवसात पैसे देतो म्हणून सगळ्यांनी तो वारून गेला आहे, माणूस मरून गेला। तो फक्त आश्वासन देऊन राहिलेला आहे, बाकी काही करत नाही आहे। त्यानंतर आम्ही त्याच्या घरी गेलो। घरी गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आम्हाला जसंच माहित झालं का दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्या घरी, तसं तो पळून गेला तिथं। आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याच्या वहिनीने आम्हाला शिवागाडी केली आणि म्हटलं की इथे जर तुम्ही आले तर याच्याहून वाईट करणार नाही, पोलीस स्टेशन मध्ये आम्ही। म्हणून आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहोत आणि आमची रिपोर्ट लिखवाई हे विनंती आहे आमची। जो आहे व्यक्तीचे पैसे घेऊन गेलेला आहे, तो तुमच्या वस्तीतच राहतो? नाही, तो मानवनगर मध्ये राहतो। आणि तुमची त्याची ओळख कशी झाली आणि हे जे तुम्ही फंडचं म्हणताय तर याचा संपर्क कसा आला आणि कसं तुम्ही सुरुवात? तो आधी पहिले 500 रुपयांनी 1000 रुपयांनी फंड देत होता, मग त्याच्यानंतर असा विश्वास जिंकला त्यांनी, म्हणून आम्ही इतका पैसा त्याला त्याच्याजवळ दिलेला आहे। मध्यंतरी मग पैसा तो तुम्हाला द्यायचा? बरोबर द्यायचा तो, बरोबर पैसा द्यायचा तो। आणि पैसा देऊन सने त्यांनी कधीच असं केलं नाही, पण आता लोकांचा जास्त पैसा असल्यामुळे त्यांनी गोळ बोलून सगळ्यांकडनं पैसे घेतले आणि आता तो लंपास झालेला आहे। तो एकटाच लंपास झालाय का त्याची कुठे फॅमिली पण? पूर्ण फॅमिली लंपास झाली, त्यांचे लेकरही येऊन गेलेले आहेत आणि त्याचे मुलं बाळही घेऊन गेलेले आणि घर सुद्धा खाली करून गेला आहे। त्यांनी ट्रक मध्ये आपलं सामान भरलं आणि सगळं सामान घेऊन तो लंपास झालेला आहे। आणि कधी झाली ही घटना झाली परवाच्या दिवशी 2 तारखेला ही घटना झालेली आहे। आम्ही त्याच्या घरी गेलेलो आहोत। त्यांनी म्हटलं आमच्या दारापर्यंत यायचं नाही, आम्ही इथे बोर्ड लावू,
बोर्ड लावू म्हणाले ते. तर मी म्हटलं ठीक आहे, बोर्ड लावता तर ठीक आहे, आमचा पैसा आहे तर आमचा पैसा आम्हाला मिळावा, कारण की आम्ही सगळे हातमजुरीवाले लोक आहोत, सगळे काम करणारे लोक. आज हे सगळे जितकेही मौजूद आहेत तिथे सगळे आपली रोजी सोडून इथे उभे झालेले आहेत. म्हणून म्हणतोय का आमचा पैसा आम्हाला चांगल्या निर्मळपणाने द्या, जसं आम्ही मेहनतीनं भरला, घाम गाळून पैसा भरला आहे तिथे, तर आमचा पैसा आम्हाला मिळावा, हेच विनंती आहे तुमच्याकडनं. बरं, मग ते लोक निघून गेल्यानंतर तुम्ही त्यांचे कुटुंब पण तिथे राहतात का? हो, राहते ना. त्याची वहिनी राहते, त्याला 3 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत त्याला. हा, तर 3 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत त्याला. तर आम्ही तोच आता विचार करत आहोत की त्याच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण ते म्हणत आहेत, त्यांना फोन लावला, त्याच्या बायकोला फोन लावला शाळेतनं, तर काय म्हणत आहेत ते की फोन उचलला प्रिन्सिपलचा आणि म्हणाले ते की म्हणे फोन बंद करून ठेवलाय त्यांनी, आणि त्यांनी सांगा म्हणे की इथे इन्क्वायरी करायला यायचं नाही, आमच्यापर्यंत अशी अपडेट आलेली नाही आहे पैशाची, असं प्रिन्सिपलनं म्हटलं. तिच्या शाळेमध्ये गेलो होतो आम्ही की याला टीसी देऊ नये. माझी हे विनंती आहे, नम्र विनंती आहे की त्याच्या मुलाची टीसी बिलकुल त्याला द्यावायचं नाही तोपर्यंत तो आम्हाला भेटत नाही, कारण की तो रंपास झालेला आहे, त्याच्यामुळे तो टीसी घ्यायला जरूर येईल, कारण की तो आपल्या लेकराचं भविष्य खराब करत नाही, आमच्या लेकराचं भविष्य खराब झाला. माझ्या मुलीचं 4थ्या महिन्यात लग्न आहे, माझा पैसा इथे गेला, मी काय करणार आहे आता? त्याची फोटो वगैरे काय आहेत आपल्या? फोटो वगैरे नाही, आधार कार्ड वगैरे आम्ही बघतो, घर माहिती आहे, सगळं माहिती आहे आम्हाला, पण कसं आहे ना, पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत, काय तुमच्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत? आमचा पैसा आम्हाला रिटर्न मिळावा बस. आम्हाला काही नाही करायचं आता. नाही, कोणाशीच भेट नाही झाली. आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत इथे, आणि आम्हाला आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला कोणाशी विवाद नाही आहे आणि आम्हाला त्याचं काही नुकसान पोहोचवायचं नाही. आम्हाला फक्त आमचा पैसा आम्हाला मिळावा, आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यालाही मुलं आहेत. तुमच्या प्रभागाचे नगरसेवक काय म्हणतात त्याच्यावर? त्यांच्याबद्दल बातमी पोहोचली का? हो, त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली आहे. हे आहेत आमचेवाले यादवजी, हे आहेत, या ना दादा, थोडस अध्यक्ष आहे ते आमचे, तर हे आहेत आमच्या सोबत आणि ते पण सपोर्ट करत आहे. सांगोडे दादाही आम्हाला करत आहे आणि यादव माने सर पण आम्हाला सपोर्ट करून राहिले आहे. प्लीज आमची वाली रिक्वेस्ट माना आणि आमच्याला काहीतरी पैसा आम्हाला मिळावा, कारण की आमचा गरीबाचा पैसा आहे, आमचा घामगाळाचा पैसा आहे आणि आम्ही लग्नाला याला त्याला जोडून 1-1 रुपया जमा करून आम्ही पैसा जमा केलेला आहे. म्हणून म्हटलं की आमचा पैसा आम्हाला द्यावा, नाही तर आम्ही आत्महत्या करू, बस आत्महत्या करू. मी बिलकुल आत्महत्या तर करणार आहे, कारण की मी कालच माझी तब्येत खराब झाली होती त्यांच्या घरी, यांनी मला पकडून घरी आणल्या. 5 लाख म्हणता घंटा लागते गरीब लोकांना, तर मी तसंच करणार आहे. माझे जर पैसे नाही मिळाले तर मी इथेच आत्महत्या करेन. मी महेश माने, अध्यक्ष शिवछत्रपती युवा संघटना. मी यांच्यासोबत आताही आहे आणि अर्ध्या रात्री पण राहील, कारण की सुखादुखात आमचं हेच काम आहे. कोणा अन्याय अत्याचार झाला त्याच्यासोबत आम्ही ठामपणे उभे राहणार. असे प्रकरण तर यापूर्वी घडले आहे, पण सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे की आपल्यासाठी सरकारी बँका आहे, पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणात राशा या सरकारी बँकेत आपण ठेवल्या पाहिजे. आणि 420चे प्रकरण हे नागपूर शहरात, आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये हे मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की अशा 420 लोकांपासून दूर राहावे, जेणेकरून हे लोक 1 लाखाचे 2 लाख देतो, 2चे 4 देतो, अशा खोट्या आश्वासनापासून आपण दूर राहिले पाहिजे. परंतु जो कोणी तो व्यक्ती असेल, कोण नितीन नारनवरे म्हणून माणूस आहे, तो आमच्या हाती लागला, ह्या गोरगरिबांचे पैसे खात असेल तर आम्ही त्याला आमच्या परीने सबक शिकवू. आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो, पोलीस डिपार्टमेंटला, की त्यांच्या घरावर सील लावून त्यांची फॅमिली जे इथे आहे त्या फॅमिलीला यांचे जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत त्यांना फॅमिलीला ठाण्यामध्ये बसून ठेवा तुम्ही आणि त्याला बोलवा त्याला. आणि यांचे जे मेहनतीचे पैसे आहे, कोणाच्या घरी लग्न आहे, कोणाच्या घरी पेशंट आहे, हे हातमजुरी करून 1-1 रुपया या सर्वांनी जमा केले. त्यांचे मेहनतीचे पैसे आहे, हे पैसे वाया जात नाही गेले पाहिजे आणि कोणाच्या चोराच्या खिशात न जाता यांना परत यांचे पैसे मिळाले पाहिजे. मी हेच पोलीस विभागाला विनंती करतो. परंतु जो कोणी असेल, या गरिबांसोबत असा एवढा मोठा धोका त्यांनी केला, पण तो आमच्या हाती लागला, पण त्याला आम्ही रस्त्यावर तुडू हे नक्की आहे. आणि त्यांनी पण विचार करावा की प्रामाणिकपणे चुकी झाली असेल तर यांची पैसे परत आणून सगळ्यांचे व्याज नको देऊ, पण जे आहे ते पैसे देऊन दे यांना आणून, एवढीच माझी विनंती आहे.